नमस्कार मित्रांनो, एकदा परत स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, भरपूर साऱ्या पालकांचे RTमध्ये नंबर लागलेले आहेत. त्यांना हार्दिक अभिनंदन. व ज्या पालकांचे RTमध्ये नंबर लागलेले नाहीत त्यांच्यासाठी अत्यंत दिलगिरी व्यक्त होत आहे. कारण की खूप दिवसांपासून पालक जे आहेत ते RTची लॉटरी कधी लागणार या प्रतीक्षेमध्ये होते व पालकांच्या हाती जे आहे ते RTमध्ये लॉटरी नंबर न लागल्यामुळे निराशाही आलेली आहे. काही पालकांनी आता मुलांचे ॲडमिशन जे आहेत ते काही आम्ही मागचे व्हिडिओ सांगितले होते, त्या व्हिडिओ ऐकून त्यांनी दुसऱ्या शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात का होईना ॲडमिशन करून घेतलेले आहेत. त्यामुळे मी अशी आशा बाळगतो की तुमच्या मुलाचे हे वर्ष आहे, या वर्षाचे नुकसान तरी होणार नाही. कारण की आपण एक सजेशन दिलं होतं. ज्या पालकांनी आपलं सजेशन ऐकलं असेल त्यांना नक्कीच माझ्या व्हिडिओचा फायदा झाला असेल. तर मित्रांनो, आता ज्यांचा नंबर लागला आहे त्यांनी तर पडताळणी समितीकडे जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेणार आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहेत यावर्षी त्यांनी काय करायचं आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर पहा मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्क्रीनवरती मी दाखवू इच्छितो. मित्रांनो, महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय डॉक्टर ॲनी बेझंट मार्ग मध्यवर्ती इमारत यांच्यातर्फे हा GR जो आहे तो 22/2/2024 रोजी काढण्यात आलेला आहे. यामध्ये सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात RT 25% प्रवेशासाठी बालकाची वय निश्चित करण्याबाबतचा हा GR जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात RT 25% प्रवेशासाठी बालकाची वय हे खालीलप्रमाणे राहणार आहे. तसेच तुम्ही इथे पाहू शकता, शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक 18/9/2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये माननीय दिनांक 31 डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतु कमाल वयोमर्यादा नाही. माननीय दिनांक बदलामुळे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन 2024-25साठी RT 25% प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक 31 डिसेंबर 2024 अखेर पुढील प्रमाणे राहणार आहे. तर आपण या चार्टच्या माध्यमातून पाहूया. इथे बघा, अनुक्रमे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो कॉलम आहे त्यामध्ये प्रवेशाचा वर्ग सांगितलेला आहे. तर तुम्ही इथे कोणकोणत्या वयामध्ये कोणकोणत्या वर्गासाठी अप्लाय करू शकता RT ॲडमिशनसाठी ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. सगळ्यात पहिला पॉईंट जर बघितला तर तुम्ही प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमच्या मुलाचे वय हे 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 रोजी किमान वय त्यांचे 3 वर्ष असणे गरजेचे आहे व कमाल वय हे 4 वर्ष 5 महिने 30 दिवस असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट जर आपण बघितला तर ज्युनियर KGसाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल RT अंतर्गत तर तुम्हाला 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या वयोमर्यादेमध्ये जर बसत असाल तर तुम्ही ज्युनियर KGसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते पुढच्या वर्षी भरू शकता. तर इथे तुम्ही किमान वय जर बघितलं तर तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे वय हे किमान वय 4 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे व जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने 30 दिवस हे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आपण पाहूया. सिनियर KGसाठी जर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं असेल तर तुमच्या मुलाचे वय हे 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 मध्ये किमान वय 5 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे व जास्तीत जास्त वय हे 6 वर्ष 5 महिने 30 दिवस हे ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे, इयत्ता पहिलीसाठी जर तुम्ही RTमधून प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरत असाल तर तुमच्या मुलाची वयमर्यादा किंवा मुलीची वयमर्यादा 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या दरम्यान 6 वर्ष हे किमान वय असणं गरजेचं आहे व जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस हे तुमच्या मुलांचे वय असणे गरजेचं राहणार आहे. यामध्ये जर तुमच्या मुलांचे वय बसत असेल तर तुम्हाला यावर्षी RTत नंबर नाही लागला तर नेक्स्ट पुढचं वर्ष जे येणार आहे तर त्यामध्ये तुम्ही जर तुमच्या मुलाचे वय यामध्ये बसत असेल तर तुम्हाला निश्चितच पुढच्या वर्षी हा फॉर्म भरता येणार आहे. ज्या पण पालकांचे RTमध्ये नंबर लागलेले नाही आहेत त्यांनी निराश होऊ नये. पुढच्या वर्षी परत तयारी करायची आहे. आत्तापासून तयारी करून ठेवा, सर्व कागदपत्रे रेडी करून ठेवा.
जेणेकरून पुढच्या वर्षी जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला धावपळ करण्याची गरज भासणार नाही किंवा कागदपत्रांच्या अभावी मिळालेला प्रवेश जो आहे तो रद्द होणार नाही. त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काळजी बाळगायची आहे. भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.